वाघाचा कातडा घालून कुणी वाघ होत नाही. हिऱ्यापोटी गारकोटी आणि सूर्यापोटी मेणबत्ती जन्म आली. बुलढाण्यातल्या सभेतनं मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा. परभणीमध्ये संजय जाधव यांच्या प्रचारार्थ भर पावसामध्ये उद्धव ठाकरेंची सभा. राज्यामध्ये जुमला 1, जुमला 2 आणि जुमला 3 अशी मालिका सुरू झाली आहे. उद्धव ठाकरेंची टीका. अमरावतीमध्ये सायन्स कोर मैदानाचा वाद चिघळला. सभेसाठी मिळालेली परवानगी नाकारल्यानं कडू संतापले. पोलीस भाजपचे कार्यकर्ते असल्याचा कडूंचा आरोप. मला अटक करण्याचा प्लॅन आखला जातोय. तसंच सभेच्या दिवशी राणात दंगली घडवण्याचीही शक्यता. बच्चू कडूंचा राणा दाम्पत्यावर गंभीर आरोप. सभास्थळावरून संघर्ष नको, शिंदे फडणवीसांचं बच्चू कडूंना आवाहन. तर बच्चू कडूंसोबत सकारात्मक चर्चा. मुख्यमंत्र्यांची एबीपी माझाला माहिती. एससी एसटी ओबीसींचं आरक्षण कधीही हटवणार नाही ही मोदींची गॅरंटी. अमित शहांचं अकोल्यामध्ये वक्तव्य. अकोल्यातल्या सभेतनं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं इंडिया आघाडीवर टीकास्त्र. कमळाचं बटन एवढं जोराने दाबा की इटलीत करंट लागला पाहिजे. अमित शहांचा हल्लाबोल. मुख्यमंत्री शिंदेंचं कॅशचं गोडाऊन सापडलं होतं. सोबत येता की आत टाकू असं शिंदेंना विचारण्यात आलं. आदित्य ठाकरेंचा दावा. शिंदे गटाचाही पलटवा. बारामतीत अपक्ष लढणाऱ्या उमेदवाराला निवडणूक आयोगाने दिलं ट्रम्पेट चिन्ह. मात्र मराठीत भाषांतर करताना तुतारी असा उल्लेख. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची निवडणूक आयोगाकडे तक्रार. रवींद्र वायकर आणि संजय निरुपम यांच्या विरोधात मनसे आक्रमक. महाराष्ट्रद्रोही आणि भ्रष्टाचारांसाठी मनसेचा पाठिंबा गृहीत धरू नका. शालिनी ठाकरेंचा इशारा. तर मी महाराष्ट्राचा जावई, मला का त्रास देता. निरुपम यांचं प्रत्युत्तर. अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना Y+ दर्जाची सुरक्षा. प्रचार सभांदरम्यान मोठी गर्दी होत असल्यानं शासनाचा निर्णय. राहुल गांधींच्या उद्या महाराष्ट्रामध्ये 2 सभा. अमरावतीत बळवंत वानखेडे आणि सोलापुरात प्रणिती शिंदेंचा प्रचार करणार. अकोला आणि बुलढाण्यात जोरदार अवकाळी पाऊस. अकोल्याच्या अकोटमध्ये गारपिटीचा तडाखा. फळबागांना मोठा फटका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.